ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 12. ओव्या आहेत 17 आणि 18. ज्ञानदेव सद्गुरु कृपेचे महात्म्य गात आहेत. ज्ञानदेव सांगतात, उपास्ते वरी राबतिया, उपाय फळी येती मोडोनिया, वरी पडले जयाचिया अनुज्ञा का. उपास्ती म्हणजे उपाय, राबतिया म्हणजे कष्ट करणाऱ्याला, मोडोनिया म्हणजे पूर्ण येतात, आणि वरी पडले म्हणजे अनुसरणे. या निगमवनातील साधनरूपी वृक्षाची यथोचित जोपासना केली तर राबणाऱ्याच्या कष्टाला मोड फुटून फळे येतात. तो साधन वृक्ष फळांनी लगडतो, तो केवळ त्यांच्या म्हणजे सद्गुरूंच्या अनुज्ञेनेच. पुढे म्हणतात, जयाचा दिठीवा वसंतू, जवन रिघे निगम वना आतू, तव आपुलिये फळी हातू न घेपतीही. निगमवन म्हणजे श्रुतीरूपी वन, आणि न घेपतीही म्हणजे घेता येत नाहीत. जोपर्यंत सद्गुरु परमात्म्याच्या कृपादृष्टीरूपी वसंत ऋतू श्रुतीप्रणित साधनरूपी वृक्षाच्या समुदायरूपी वनात प्रवेश करत नाही, तोपर्यंत साधनांची फळे आपल्या हाती लागत नाहीत. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, जयाची अनुज्ञा मानिता प्रमाण, सर्वस्व वाहोन जयापाशी, सर्वही ती होती साधने सफळ, होताची केवळ कृपादृष्टी. जयाची या कृपादृष्टीचा वसंत, रिघोनी वनात वेदांची या, तोवरी तेथील आत्मरूप फळ, हाता न लागेल जीवाची या. प्रत्येक साधक साध्य प्राप्त होण्यासाठी नाना प्रयत्न करत असतो. जो अंग मोडून काम करतो, अथक प्रयत्न करतो, त्याचे काम यशस्वी होण्याच्या मार्गावर असते. शिष्य सुद्धा परमात्मा प्राप्तीसाठी निष्काम कर्मयोगापासून भगवत उपासनेपर्यंत नाना प्रकारच्या उपायांनी या साधन वृक्षाची जोपासना करतो, तो प्रयत्नपूर्वक वाढवतो. मग वृक्षाला जसं वृक्ष मोडून पडेल इतक्या भाराची फळे येतात, तसे शिष्य साधन करत असता साधकाच्याही साधन वृक्षाला फळे येतात. दुःख निवृत्ती, ज्ञानप्राप्ती, सगुण साक्षात्कार, जीवनमुक्ती, विदेहमुक्ती अशा असंख्य फळांनी तो साधन वृक्ष फळतो, फलद्रूप होतो. साधन वृक्ष फलद्रूप झाला तरी ते फळ साधकाच्या पदरात पडेपर्यंत त्या साधन वृक्षाला फळे येऊनही काही उपयोग होत नाही. आंब्याच्या अथवा द्राक्षाच्या झाडांना फळे यावीत म्हणून बागायतदार खूप खपतो, कष्ट करतो. त्याच्या कष्टाचे फळ झाडावर दिसून येते, पण ते फळ प्राप्त करून त्याची विक्री झाल्याशिवाय त्याला कष्टाचं फळ मिळालं असं होत नाही. आधीच फळे चोरीला गेली तर कष्ट केल्याचा काय उपयोग झाला. तसेच साधकाच्या साधन वृक्षाला फळांचे घोस तर लागतात, पण सद्गुरूंच्या अनुज्ञेशिवाय ती पदरात पडत नाहीत. साधना केली की तिचे फळ निर्माण होणारच. सुभाषितकार म्हणतात, अमंत्रमक्षरम नास्ती, नास्ती मूलमनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ती, योजकस्तत्र दुर्लभ. मंत्ररहित असं अक्षर नाही, अथवा औषधी गुणरहित असे मूळ नाही. प्रत्येक अक्षर मंत्रस्वरूप आहे, अथवा प्रत्येक वृक्ष औषधी गुणाने युक्त असला तरी त्याची योजना करणारा मात्र दुर्लभ असतो. याच न्यायाने साधन वृक्ष ही फळविरहित नसतो. साधनेला फळ येतेच, पण त्या फळापर्यंत हात पोचण्यास मात्र सद्गुरूंची कृपा आवश्यक असते. तसेच त्यातील कोणते फळ स्वीकारावे, कोणते स्वीकारू नये हेही कळले पाहिजे. कारण साधन वृक्षाला अष्टमहासिद्धीरूपी सुद्धा फळे लागतात, पण त्या फळांचा स्वीकार केल्यास शिष्याच्या परमपदापर्यंत होत असणाऱ्या प्रगतीत अडथळे येण्याची शक्यता उद्भवते. तेव्हा साधन वृक्षाला लगडलेल्या फळातील कोणती फळे स्वीकारावीत, कोणती स्वीकारू नयेत, यासाठी सद्गुरूंची अनुज्ञा आवश्यक ठरते. डॉक्टर दत्तात्रेय जोशी वरवंडणे याचा अर्थ कुरवंडी करणे असा करतात. ओवाळून टाकणे. ओवाळून टाकणे यातही अर्पण क्रियाच असते. साधकाने सुद्धा आपल्या प्राणांची कुरवंडी करून प्राप्त झालेली फळे सद्गुरूंना अर्पण केली पाहिजेत. मग सद्गुरूंच्या अनुज्ञेने त्यातील फळ स्वीकारता येईल. वरी पडले असाही एक पाठभेद दिसून येतो. वरी पडणे म्हणजे अनुसरणे. शिष्याने गुरूंच्या आज्ञेनुसार कष्ट घेऊन उपासना केली, त्यांनी सांगितलेल्या उपायांचे अनुसरण केले तर त्या उपासनेला भरघोस फळे येतात असा अर्थ होतो.
याच प्रकरणाच्या पहिल्या ओवीत ज्ञानदेवाने उपायांवर वसंत ऋतूचं रूपक केलं होतं, तर 18व्या ओवीत ज्ञानदेवाने गुरूंच्या कृपादृष्टीवर वसंत ऋतूचं रूपक केलं आहे व श्रुतीवर वनाचं रूपक केलं आहे. ज्ञानदेव सांगतात की सद्गुरूंच्या कृपादृष्टीचा वसंत ऋतू निगमवनात म्हणजे श्रुतीरूपी वनात जोपर्यंत प्रवेश करत नाही तोपर्यंत साधन वृक्षाची फळे हातात घेता येत नाहीत. वनात असंख्य वृक्ष असतात, त्यांची प्रयत्नपूर्वक जोपासना न करताही त्यांना फळे फुले येतात, पण ती फक्त वसंत ऋतूतच येतात. एरवी ते अरण्य म्हणजे काट्याकुट्यांनी भरलेले दुर्गम होऊन बसते. तसेच श्रुतीने सुद्धा आत्मप्राप्तीसाठी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. जणू काही काट्याकुट्यांनी भरलेले वनच. अशा वनात शिरले की शरीर जसे काट्याने ओरबाडून निघते, तसेच या श्रुतीवनात साधकाची स्थिती होते. कोणत्या मार्गाचे आचरण करणे योग्य हे त्याला कळेनासे होते. संन्यास घेऊन वनात जावे की प्रपंच करीत घरी बसावे, नाम घ्यावे की योग साधन करावे. मग तो एखादे साधन करण्यास सुरुवात करतो, त्यात कष्ट वाटून सोडून देतो, दुसरे साधन करण्यास आरंभतो. या प्रयत्नात त्याला त्याचे साध्य गाठता येत नाही, कोणत्याही उपायाला फळ आलेले दिसून येत नाही. अशा वेळी सद्गुरूंची जर कृपादृष्टी होईल तर त्याला योग्य साधन कोणते करावे तेही कळून येते व त्याप्रमाणे साधन करत गेले तर त्याच्या कृपेने ते साधन फळते व त्या फळापर्यंत साधकाचा हात देखील पुरतो. कबीर सांगतात, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. खजुराचे झाड उंच असले तरी सावली देण्याच्या बाबतीत निरुपयोगी व फळे पण उंचावर लागतात, त्यामुळे फळापर्यंतही हात पोचत नाही. पण सद्गुरु कृपादृष्टीमुळे त्यांच्या अनुज्ञेने साधकाचे हात फळापर्यंत पोचतात व मोक्षप्राप्ती ही जरी लांबची गोष्ट वाटत असली तरी ती त्याच्या हातात येते. अशा प्रकारे साधना केली तरी ती सद्गुरु कृपेशिवाय कशी फळत नाही हे ज्ञानदेवांनी सांगितले आहे. मग ते कार्य सद्गुरु कसे घडवून आणतात ते ज्ञानदेव पुढच्या ओबीत सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.